हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एक न्यू ब्लॉगमध्ये. आजकाल मित्रांनो, नवरा बायकोचं नातं तुटण्याचं कारण म्हणजे नवऱ्याला सर्वांसाठी वेळ राहतं. आईसाठी वेळ राहतं, बहिणीसाठी वेळ राहतं, मित्रांसाठी वेळ राहतं, पण त्याला फक्त त्याच्या बायकोसाठीच वेळ राहत नाही. मग त्यावेळेस बायको विचार करते, नाही यार, आपल्या पण आयुष्यात एक मित्र असावा जो आपल्याला समजून घेईल, ज्याच्यासोबत आपण आपलं सुख दुःख शेअर करू शकतो. त्यावेळेस ती असा मित्र शोधते आणि तो मित्रासोबत ती हालचाल, तिचं सुख दुःख सांगते, घरातल्या गोष्टी सांगते. त्यावेळेस तिला समजत नाही की मी चुकीचं करते की बरोबर करते. तिला फक्त एवढं समजतं की नाही यार, आपलं पण दुःख समजून घेणारा कोणीतरी आहे. मग हसत बोलत घरचे प्रॉब्लेम सांगत ती केव्हा ते याच्यात फसून जाती ते तिला समजत नाही. मग नंतर नवऱ्याला समजतं, यार आपली बायको आपल्यासोबत नीट बोलत नाही, नीट राहत नाही, आपल्याला वेळ देत नाही. मग तेव्हा तो नवरा तिला विचारतो, तुला काय कमी पडलं, तू माझ्यासोबत बोलत नाही, तू अशी का वागतेस. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, जी मुलगी अख्खं खानदान सोडून, तिचं घरदार सोडून तुमच्यासाठी येते, तिला थोडीशी इज्जत द्या, तिच्यासाठी थोडंसं टाईम काढा. कारण पैसा आज नाही तर उद्या कमवता येतं, पण एकदा वेळ निघून गेली ना तर ती वेळ परत कधीच येत नाही. म्हणून म्हणते, वेळ असतानाच एकमेकाला समजून घ्या. वेळ निघून गेल्यावर पस्ताव्याशिवाय काहीच उरत नाही. कारण ह्या तुमच्या छोट्याशा चुकीमुळं आपल्या पोरांकडंच दुर्लक्ष होतं आणि पोरांचं भविष्य खराब होतं. एकमेकाला समजून घ्या, म्हणजे संसार सुखाने होतं.